केळी पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांसमोर बैठकीत संताप. जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी संघटना पदाधिकारी यांच्यासोबत केळी पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांसोबत बैठक. अनेक दिवसांपासून मागणी आंदोलन. निवेदन देऊनही पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर. पीक विम्याचा हप्ता भरूनही जिल्हाभरातील 10,000पेक्षा जास्त शेतकरी हे केळी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्याच्या वतीने अनेकदा आंदोलन करण्यात आले, निवेदन देण्यात आली, मात्र त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटना पदाधिकारी तसेच केळी पीक विम्यापासून वंचित केळी उत्पादक शेतकरी यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून सुद्धा केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने या बैठकीत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील मंत्री असताना अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा का करत नाहीत? इतर जिल्ह्यांमध्ये केळी पीक विम्याची रक्कम कशी मिळाली? जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पीक विमा का मिळत नाही? अशा वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित जिल्हा कृषी अध्यक्ष अधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांना धारेवर धरले. लवकरच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच केळी पीक विम्याचा प्रश्न हा कायमचा मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन या बैठकीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले. तोडगा आमच्या बैठकीमध्ये निघालेला नाही. अजून आम्ही गेल्या 6 महिन्यापासून जिल्ह्यातील जे हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये शेतकरी 77,900 शेतकरी सहभागी झालेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, त्यांचं प्रीमियम भरलेलं होतं. त्या शेतकऱ्यांपैकी 10,619 शेतकऱ्यांना त्यांनी पॉलिसी रद्द केलेल्या आहेत. आम्ही त्याचे पुरावे त्यांच्याकडे मागतोय की तुम्ही कुठल्या पुराव्यानिशी आमच्या शेतातील केळी असतानाही पॉलिस्या रद्द केल्या. त्याच्यातच कंपनीने ओव्हर पीक विमाच्या नावाखाली आमचे अप्रूव्हल पेंडिंग ठेवलेले आहेत. तर ते कुठल्या बेसवर ठेवलेले आहेत हे आम्ही 4 महिन्यापासून त्यांच्याकडे मागणी करत आहोत, पण आमच्या प्रश्नावर अजूनही त्यांनी तोडगा काढलेला नाही आहे. आपल्या जिल्ह्याचे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब या नात्याने आम्ही त्यांच्याकडे आमचे 4 तारखेला आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की आमचा प्रश्न हा 11 तारखेपर्यंत त्यांनी सोडवावा. मात्र 12 तारीख उगवली. आम्ही त्यांना ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलेला असतानाही आज या रोजी ते इथे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आमचा जो प्रश्न होता तो आताही अनुत्तरित आहे. त्याच्यावर उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाही आहे. आमच्या मागण्या काय हो? आमच्या मागण्या ह्याच आहेत की आम्हाला आमच्या शेतातील ज्या केळी पीक विम्याच्या पॉलिस्या त्यांनी रद्द केल्यात त्या कुठल्या बेसवर रद्द केल्यात, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे आमच्याकडे सादर करावेत. नसतील तर आम्हाला सरसकट त्यांनी पीक विमा द्यावा. तसेच जे शेतकऱ्यांचे पेंडिंग पॉलिस्या बनवून त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्या बेसवर त्यांनी पेंडिंगमध्ये टाकलेलं आहे ते न ठेवता सरसकट सर्वांना पीक विम्याचा लाभ द्यावा. आमच्या या 2च जास्त मागण्या आहेत आणि आम्ही या 2 मागण्यांसाठी गेल्या 6 महिन्यापासून कलेक्टर ऑफिसच्या पायऱ्या झिजवत आहोत. आम्ही वेळोवेळी निवेदन देतो आहे, पत्रव्यवहार करतो आहे, मात्र त्याच्यावर निकाल हा लागत नाही आहे. त्याच्यासाठी आज आम्ही इशारा दिलेला असताना ते आम्हाला इथे उपलब्ध नसल्याने आमचा प्रश्न अजूनही त्यांनी तात्काळ ठेवलेला आहे. तुमची भूमिका आता नेमकं या पुढची आमची जी भूमिका असेल ती तीव्र असेल. काय आहे, जवळजवळ जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. हा काही एकट्याही शेतकऱ्याचा नाही आहे. त्यामुळे जर 8 दिवसाच्या आत हा प्रश्न निघाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला यांना सामोरे जावं लागणार आहे प्रशासनाला. आणि याच्या पुढचं आमचं आंदोलन जे असेल ते खूप तीव्र स्वरूपाचं असेल. आता मला त्यांनी 2 तास बाहेर थांबायला सांगितलं आहे. आमच्या ते मुद्दे आम्ही त्यांना दिले आहेत, त्याच्यावर ते अभ्यास करून आम्हाला सूचना देणार आहेत आणि 2 दिवसात त्यांनी बैठक लावतो असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. आमच्या बैठकीमध्ये कुठला निर्णय होतो त्याच्यावर आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल. माझं नाव संदीप पाटील, मी शेतकरी संघटनेचा विभागीय अध्यक्ष आहे.